मेथीच्या कढीगोळे करण्यासाठी मी स्वच्छ धुवून मेथी घेतली आहे आणि त्याला बारीक चिरलं आहे. बारीक चिरलेल्या या मेथीमध्ये आता आपण टाकणार आहे वाटण. तर वाटणासाठी मी घेतलं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. यांना पाणी न टाकता तुम्हाला वाटून घ्यायचं आहे आणि याला थोडं ओबडधोबड वाटलं तरीही चालेल, एकदम फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे. आता हे जे वाटण आहे हे वाटण आपण टाकणार आहे बारीक चिरलेल्या मेथीमध्ये. बारीक चिरलेल्या मेथीमध्ये हे वाटण टाकलं आहे आणि यात टाकलं आहे आपण बेसन जास्त टाकायचं नाही. बेसन म्हणजे चण्याचं पीठ, याच्यात जास्त टाकायचं नाही, थोडंसं टाकायचं आहे फक्त बाइंडिंगसाठी. हळद आणि मीठ टाकलेलं आहे, धने जिरं पूड आणि यात थोडंसं पाणी टाकून याला छानपैकी मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यानंतर याचे गोळे आपल्याला तयार करायचे आणि हे जे गोळे आहे हे इडली पात्रामध्ये किंवा चाळणीवर तुम्ही वाफवून घेऊ शकता. आता हे वाफवण्यामागे कारण एकच आहे की जेव्हा आपण हे वाफवतो ना तर हे जे कढी गोळे आहे हे बराच वेळपर्यंत असे खूप घट्ट होत नाही. नॉर्मली काय होतं, जेव्हा आपण डायरेक्ट कढीमध्ये टाकतो तर चान्सेस असतात घट्ट होण्याचे. हे आता छानपैकी वाफवून घेतलेले, फक्त 2 मिनटं तुम्हाला वाफवायचे आहे. आता कढीसाठी मी घेतलं आहे बेसन, दही, हळद आणि पाणी टाकून छानपैकी कच्ची कढी तयार केलेली आहे. आणि आता आपण याला देणार आहे फोडणी. फोडणीसाठी मी घेतलं आहे तेल, जिरं, कढीपत्ता आणि मिरची, आलं, लसूण हाताने ठेचून घेतलेलं आहे आणि त्या टाकलेलं आहे. मिरची जास्त टाकू नका कारण ऑलरेडी आपण गोळ्यांमध्ये जे आहे त्यात मिरची टाकलेली आहे भरपूर. आणि याला छानपैकी परतवून घ्या जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही. हिंग आणि जी तयार केलेली आपण जी कढी आहे दही, बेसन आणि हळद टाकून ती आपल्याला टाकायची आहे. फक्त एक हलकीशी फोडणी द्यायची आहे मीठ टाकल्यावर तुम्हाला. आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे गोळे टाकल्यावर आपल्याला नाही तर 3 ते 4 मिनटं तरी तुम्हाला मीडियम फ्लेमवर हे गोळे चांगले उकळी येऊ द्यायची आहे तुम्हाला. आणि नंतर तुम्ही याला गॅस बंद करायचा आहे. तडका द्यायचा आहे. हा तडका कम्प्लिटली ऑप्शनल आहे, नाही दिला तरी आपली कढी गोळे छान लागणारच आहे. तडक्यासाठी मी घेतलं आहे जिरं, लाल मिरची आणि आता कढी मी भांड्यामध्ये काढली आणि त्यावर हा तडका देणार आहे. तडक्यामध्ये मी म्हणजे काश्मीरी मिरची पावडर पण टाकलेलं आहे आणि ते आपण आता या कढी गोळ्यांवर टाकणार आहे. ही झाली स्पेशल विदर्भाची रेसिपी मेथीचे कढी गोळे. ही आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनेही बनवतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची. धन्यवाद.